नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आज कोणती गोष्ट सांगणार या युट्यूब चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत लाकूड तोड्याची गोष्ट. चला तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. तर आज आपण लाकूड तोड्याची गोष्ट ऐकणार आहे. ठीक आहे. लाकूड तोड्या म्हणजे कोण असतो? हा, लाकूड तोड्या म्हणजे आधी आपल्याकडे आता कशी गॅसची लाईन येते किंवा गॅसचं सिलेंडर असतं स्वयंपाक करायला. आधी तसं काही नव्हतं. मग त्यावेळेस काय होतं, लाकडाच्या चुली होत्या. चुलीमध्ये लाकडं जाळावे लागायचे. पण लाकडं कुठे मिळतात? जंगलात. मग एक असा माणूस जो जंगलातून लाकूड तोडतो, त्याचे छोटे छोटे चुलीच्या मापाचे तुकडे करतो आणि ते गावामध्ये लोकांना आणून देतो, असा माणूस म्हणजे लाकूड तोड्या. असाच एक लाकूड तोड्या होता. तो एका गावामध्ये राहत होता. त्याचं रोजचं काम होतं, सकाळी उठायचं, त्याच्या कुऱ्हाडीला धार लावायची, मग जंगलात जायचं, असं वाळलेलं झाड बघायचं एखादं, त्याच्या एखादी वाळलेली फांदी बघायची, ती तोडायची, त्याचे तुकडे करायचे, त्याची मोळी बांधायची, डोक्यावरती घेऊन गावामध्ये विकायची. असं त्याचं काम होतं. एकदम मेहनती लाकूड तोड्या होता. तर तो असाच एक दिवस सकाळी निघाला जंगलामध्ये जायला. मस्त कुऱ्हाडीला धार बीर केली त्याने, कुऱ्हाडाची पाठीवरती बांधली, निघाला. डोक्याला असं मस्त मुंडासं बिंडासं बांधलं होतं. अशी छोटेसे धोतर असतं ते छोटं धोतर घातलेलं होतं. असा करून तो जंगलामध्ये पोहोचला आणि सकाळी सकाळी गेला जंगलामध्ये. त्याला दिसलं एक असं झाड वठलेलं म्हणजे असं वाळलेलं झाड दिसलं. त्याची एक फांदी अशी वाळलेली अशी होऊन एका विहीर पण होती, ते त्या विहिरीवरून अशी गेली होती. त्यांनी विचार केला, ही फांदी छान आहे, सरळ आहे, तोडायला सोपी आहे, आपण ही फांदी तोडूया. म्हणून त्यांनी काय केलं, झाडावरती चढला आणि फांदी तोडायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी आपल्या रोजच्या सारखं जोरजोरात फटाफट असं मारायला चालू केलं. पण काय झालं, त्याच्या हाताला आला घाम आल्यामुळे काय झालं, त्याची कुऱ्हाड हातातून सटकली आणि कुठे जाऊन पडली? विहिरीमध्ये जाऊन पडली. आता त्याला एकदमच काळजी वाटली. आता काय करावं? आता कुऱ्हाड जर नसेल तर मी लाकूड कसं तोडणार? लाकूड नाही तोडलं तर काय विकणार? त्याला फारच चिंता वाटू लागली. त्यांनी बघितलं, त्याला काही पोहता येत नव्हतं. विहीर बरीच खोल दिसत होती, विहिरीत पाणी पण होतं, आणि खालचं काही दिसत नव्हतं. आता कशी काढायची? तो असा चिंतेत बसून राहिला. मग नंतर एकदम त्यांनी लाकूड अशी मोठी काडी हे करून करून असं काहीतरी प्रयत्न करून पाहिले, पण त्याला काही कुऱ्हाड सापडली नाही. तो असाच एकदम दुःखी झाला आणि रडायला लागला. मग त्याला रडताना पाहून त्या विहिरीमधून एक जलदेवता आली. ती जलदेवता आली, त्यांनी पाहिलं आणि मग तिने विचारलं, काय झालं म्हणे, तू का बरं रडतो? तर त्यांनी सांगितलं, मी एक लाकूड तोड्या आहे आणि माझी लाकूड तोड्याची कुऱ्हाड या विहिरीत पडली आणि त्याच्याशिवाय मी आता कसा माझा व्यवसाय चालवू? मग जलदेवता म्हणाली, ठीक आहे म्हणे, तुला कुऱ्हाड हवी आहे ना? असं म्हणून ती गेली पाण्यामध्ये आणि एक तांब्याची कुऱ्हाड घेऊन आली. नाही, आधी तांब्याची आणली. तांब्याची कुऱ्हाड घेऊन आली आणि त्याला दिली. तो म्हणे, नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाही, माझी लोखंडाची कुऱ्हाड आहे. मग जलदेवता म्हणे, ठीक आहे. ती परत गेली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. मग तो म्हणाला तरी सुद्धा, नाही नाही, ही काय माझी कुऱ्हाड नाही, माझी तर लोखंडाची कुऱ्हाड. मग ती परत पाण्यात गेली आणि मग सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. आता कसं असतं, सोन्याची कुऱ्हाड पाहिल्यानंतर मनामध्ये लोभ येतो कोणाकोणाचा, अरे ही आपण आपली जाऊ दे, ही सोन्याची घेऊन जाऊ आपण वगैरे असं. पण तो तसा करत नाही, तो प्रामाणिक असतो. तो म्हणतो, नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाही, माझी लोखंडाची कुऱ्हाड आहे. ते पाहून जलदेवता प्रसन्न होती आणि मग ती परत पाण्यात जाते आणि त्याची कुऱ्हाड आणून देते.
तर मग तो म्हणतो, हा, हीच आहे म्हणे माझी कुऱ्हाड, तुम्ही मला माझी कुऱ्हाड दिल्याबद्दल आभार. मग तो ती कुऱ्हाड घेतो आणि मग त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस म्हणून जलदेवता त्याला आधीच्या 3 काढलेल्या कुऱ्हाडी सुद्धा बक्षीस म्हणून देते. त्याच्याकडे एक सोन्याची कुऱ्हाड होते, एक तांब्याची आणि एक चांदीची कुऱ्हाड. आणि मग तो ती फांदी तोडतो, त्याचे तुकडे करतो आणि परत गावात विकायला चालला जातो. आणि त्याला त्या अजून ज्या एक्स्ट्रा बक्षीस कुऱ्हाड मिळालेल्या असतात त्याच्यामुळे त्याला पुढे अजून जास्त फायदा होतो. अशा प्रकारे आजची गोष्ट संपली. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.